नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज मी बनवणारच अस्सल कोल्हापुरी स्टाईल झणझणीत मिसळपाव. हॉटेलपेक्षाही छान आणि चविष्ट घरच्या घरी अशी सोप्या पद्धतीने मिसळपाव बनवूया. अशी मिसळपाव खाल्लात तर बाहेरची मिसळपाव खाण्याची गरज पडणार नाही. अशी ही मिसळपाव बनवून तर पहा, बाहेरची मिसळपाव तुम्ही खायचं विसरूनच जाल. तर मिसळ प्रेमींनो, आजची रेसिपी शेवटपर्यंत पहा. मिसळ बनवण्यासाठी पहिल्यांदा मी मटकीची मोड घेतली आहे. मटकीची मोड मी घरीच बनवली आहे. कुकरमध्ये 2 ग्लास पाणी घालून त्यात मटकी शिजायला घालायची. 2 ते 3 शिट्ट्या देऊन मटकी छान शिजवून घ्यायची. मटकी घरी बनवायची असेल तर, दुसऱ्या दिवशी मटकीची भाजी करायची असेल तर आदल्या दिवशी मटकी सकाळी भिजत घालायची आणि संध्याकाळी त्यातलं पाणी काढायचं आणि रात्रभर तसंच ठेवायचं. मटकीला छान असे मोड येतात. आता आपण मिसळसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया. मसाला बनवण्यासाठी मी एक मोठा कांदा, एक टोमॅटो, खोबऱ्याचे तुकडे आणि लसूण घेतले आहे. त्यानंतर थोडे खडे मसाले घेतले आहेत. मसाला बनवण्यासाठी तव्यामध्ये 1 चमचा तेल घालून खोबऱ्याचे तुकडे, टोमॅटो, कांदा, लसूण आणि खडे मसाले छान असे भाजून घ्यायचे. पहिल्यांदा खोबऱ्याचे तुकडे लाल कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचे. 1 मिनिट छान असे लाल कलर येऊसपर्यंत खोबऱ्याचे तुकडे भाजून घ्यायचे. त्यानंतर उभा चिरलेला कांदा लाल कलर येऊसपर्यंत भाजून घ्यायचा. 1 मिनिट कांदा छान असा भाजून घ्यायचा. लाल कलर येऊसपर्यंत कांदा भाजून झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आणि टोमॅटो पण भाजून घ्यायचं. कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचे तुकडे 1 मिनिट लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं. सगळे मसाले छान भाजले की आपली आमटी खूप छान बनते. त्यामुळे मसाले छान असे लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचे. आता आपण एक आल्याचा तुकडा आणि 5-7 लसूण पाकळ्या घालून ते पण भाजून घ्यायचं. जे काही मसाल्यासाठी वाटण बनवायचं ते असं छान भाजून घ्यायचं. त्यामुळे वाटण खूप छान बनतं आणि आमटीला चव छान येते. आता आपण खडे मसाले पण भाजून घ्यायचे. मिसळमध्ये खडे मसाले घातले की आमटीला खूप म्हणजे खूप छान चव येते आणि मिसळ खूप स्वादिष्ट बनते. त्यामुळे मिसळ बनवताना खडे मसाले आवर्जून घाला. आता आपण थोडे तीळ आणि जिरे घालून घ्यायचे. तीळ आणि जिरे छान लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं. हे सगळं असं 1 मिनिट लाल रंग येऊपर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर आता थोडा वेळ हे थंड होण्यासाठी ठेवायचं आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं. आता आपण 2 शिट्ट्या देऊन मटकी शिजवून घेतली आहे. पाहू शकता मटकी खूप छान शिजली आहे. 2 शिट्टीमध्येच मटकी असं छान शिजली आहे. कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचे तुकडे छान थंड झाल्यानंतर आता थोडीशी कोथिंबीर घालून छान असं वाटण बनवून घ्यायचं. वाटण बनवून झाल्यानंतर एका पातेल्यात आता 3 चमचे तेल घालायचे. तेल छान कडल्यानंतर त्यात थोडासा कढीपत्ता घालून घ्यायचा. कढीपत्ता घातल्यानंतर आता जे आपण वाटण बनवलेलं आहे ते वाटण घालून घ्यायचं आणि वाटण छान असं तेलात परतून घ्यायचं. छान असं तेल सुटूसपर्यंत वाटण परतून घ्यायचं तेलामध्ये. त्यानंतर त्यात आता 1 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा. कांदा लसूण मसाला घालून तोही असं तेल सुटूसपर्यंत परतून घ्यायचं. तेल सुटूसपर्यंत छान असे 1 मिनिट कांदा लसूण मसाला घालून वाटण परतून घ्यायचं. त्यानंतर आता 1 चमचा गरम मसाला घालायचा. गरम मसाला घालून ते पण तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचं. पाहू शकता तेल सुटलेलं आहे छान असं. आता मी घरी बनवलेली कोल्हापुरी चटणी घालते. चटणी मी 2 चमचे घातले आहे कारण की मिसळ जरा जास्त झणझणीत लागतं. त्यामुळं
चटणी मी जरा जास्तच घातली आहे. चटणी घालून छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं. सगळं मिक्स झाल्यानंतर आता आपण ह्यात मटकी घालून घ्यायची. मटकी घालून सगळ्या मसाल्यामध्ये मटकी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आता आपण गरम पाणी घालून घ्यायचं. गरम पाणी घालून आता आपण चवीपुरतं मीठ घालायचं. मीठ घालून छान अशा आमटी उकळून घ्यायची. 1 ते 2 मिनिट छान अशी आमटी उकळून घ्यायची. पाहू शकता आमटीला कट किती छान आलेला आहे आणि आमटी खूप म्हणजे खूप झणझणीत बनलेली आहे. फक्त 5च मिनिटात हॉटेलसारखी झणझणीत मिसळची रेसिपी बनवून तयार झाली आहे. आता आपण त्यात थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची. कोथिंबीर घालून छान असं कोथिंबीर मिक्स करून घ्यायची. पाहू शकता किती छान म्हणजे छान अशी मिसळ बनवून तयार झाली आहे. त्यासोबत कांदा, फरसाणा आणि दही आणि वरून थोडेसे लिंबू पिळून खाल्ल्यास मिसळ खूप म्हणजे खूपच खायला छान लागते. अशी कोल्हापुरी झणझणीत मिसळ तुम्ही नक्कीच घरी बनवून पहा. तुम्ही अशी मिसळ बनवलात तर सगळेच घरचे छान असे बोटे चाटून खातील हे मी खात्रीने सांगू शकते. त्यामुळे अशी मिसळपावची रेसिपी तुम्ही नक्कीच घरी बनवून पहा. आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.